जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलतो गहू पेरायला. बघू शकता, दाखवतो तुम्हाला इथं फडक्या कशा पडलेल्या आहेत तर बघा. एकदम सरळ आणि एकदम व्यवस्थित मोटारीवर मग दाखवतो तुम्हाला आपला गहू टाकून घेतलेला आपण. चला घेतो एवढं पेरून, आपण परत राहिलंय. चला भेटतोय त्याला झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट. आता कमेंटमध्ये सांगा फडके व्यवस्थित पडले का नाही. हे आपलं इथं ट्रॅक्टर भेटतो तुम्हाला झाल्यावर. आपलं संपलं होतं खत आणि बी पण संपलेलंच आहे. जवळपास थोडंसं राहिले बी. ते आणत आहे खत आणि बी घेतो टाकून. काय राहिले 2च फडके राहिले, सगळं झालं इकडे. भेटतो खत ते टाकतो आधी, भेटतो मला नंतर. आपण आलतो गावात आले आपण लगेच घेतला रोटा जोडून. चाललो आता सॉफ्टली वेल्डिंग मारायची. वेल्डिंग तुटली होती, जातो वेल्डिंगवाल्याकडे वेल्डिंग मारतो आधी आणि मग रोटा आणायला जातो. चला भेटतो वेल्डिंगवाल्यापाशी गेल्यावर. बघू शकता आपण घेतली वेल्डिंग मारून. आता लगेच रोटा घेऊन चाललोय आपण. आपण चालू केला त्याला रोटा. इथं सिंगल झालेला आहे आपला असा, आणि असा चालू केला आत्ताच. बघू शकतो रोटा कसा लागलेला आहे आपला. असं कवतड आहे त्याच्यात. जवळपास असं चालूच केलं आता. आणि तुम्हाला दाखवतो आपला डबल सॉफ्ट चिरलेला आहे. आत्ताच आपण वेल्डिंग मारली होती. ही बघा इथे वेल्डिंग मारली होती आपण. आता ह्या साईडनं नाही चिरला, आता खाल्ल्या साईडनं चिरला डबल परत. आत्ताच वेल्डिंग मारून आणली, डबल सॉफ्ट चिरला आपला. सांगा आपल्याला की आपला रोटा लागतो की नाही. तुम्हाला दाखवतो परत एकदा. बघू शकता. कमेंट करून सांगा की रोटा लागतो की नाही. तुम्ही कमेंटच करीत नाही मित्रांनो. आज नक्की कमेंट करा आणि सांगा मला पण की आपला रोटा लागतो की नाही. मला पण असं कमेंटचा शब्द काढायला परवडेल. मग तुम्ही कमेंटच करीत नाही. कोणाच तरी हॉर्न वाजतं इथं काय कॉल. बघू शकता कसं रोटा लागलाय. आणि इथं जसं गवत आहे का, इथं पण असंच होतं. आपल्या रोट्याने सगळा भोगाच केलेला आहे. आपला रोटा शक्तिमानचा आहे. बघा शक्तिमान रोटा आहे आपला. शक्तिमानच्या रोट्याचा नाद नाही करायचा. नाद कोणता पण शक्तिमानचा असला ना, असं लागतो रोटा देऊ. लँड फोर्स रोटा होता माझ्याकडे जवळपास 5-1 महिने होता. लागतच नस, गवत सोडीत होता. त्याच्यामुळे मी एवढा कदर आला मी त्याला विकलं आणि शक्तिमानचा रोटा आणला त्याच्या जागेवर. चला घेतो मारून. मी राहिलो दाखवतो तुम्हाला कसा लागतो रोटा. तर चालू करतो मी आता. मित्रांनो तिथं रोटा झाला होता आपला. आता आपण आलो दुसरीकडे रोटा आला. बघू शकता इथं रोटा कसा लागलेला आहे सगळीकडे. बघा आणि तुम्हाला दाखवतो गावताल कसं आहे इथं. इथं थोडं पाणी आलं इथं ओललं एवढी ताटी, नाही तर बाकी सगळं निब्बरच राहणार आहे. हे बघू शकता गावताल कसं आहे. तरी पण आपलं ट्रॅक्टरने भुगाच केला त्याला. बघा चला एवढं घेतो आणून राहिलेलं. हे ब्लॉग इथं जाण करतो. भेटू आपण नेक्स्ट.